सरकार एकीकडे स्मार्ट सिटी बनवण्याची स्वप्न दाखवतंय, पण दुसरीकडे विरार, वसई, नालासोपारा यासारखी शहरं 5-5 दिवस पाण्यामध्ये होती. विरारकडे जाणारी लोकल सेवा 3 दिवसानंतर पूर्ववत झाली. रेल्वे सुरू असली तरी वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणी काही भागामध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे. अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे हैराण झालेल्या वसई, विरार, नालासोपारा परिसरातील 70% परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. पूर ओसरल्यामुळे विरारकडे जाणारी लोकल सेवाही पूर्ववत झाली आहे. पूर ओसरला असला तरी नालासोपारा स्टेशन परिसरात पाण्याचा निचरा झालेला नाही, त्यामुळे हा भाग अद्यापही पाण्याखाली असल्याचे चित्र आहे. नालासोपारा पूर्व भागातील सेंट्रल पार्क, आसोळा, तुळींज, टाकीपाडा, नागिनदासपाडा, विजयनगर तर पश्चिमेकडील श्रीप्रस्थ, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, स्टेशन ते सोपारा गाव, म्हाडा परिसरात पूर ओसरलाय. तर विरार पश्चिम स्टेशन ते बोलिंज रस्ता, एसटी डेपो रस्ता, विवा कॉलेज ते जकात नाका रस्ता, डोंगरीपाडा रस्ता, ग्लोबल सिटी, अग्रवाल कॉम्प्लेक्स रस्ता इथली परिस्थितीही पूर्वपदावर आली आहे. 5 दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला कचरा आणि दुर्गंधी हटवण्यासाठी आता पालिकेनं मोहीम सुरू केली आहे. एकीकडे स्वच्छता चालू आहे तर दुसरीकडे या ठिकाणी औषध फवारणीचं सुद्धा काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणच्या रहिवाशांना आरोग्याची समस्या निर्माण होईल, दुर्गंधीचा सामना करू नये यासाठी महापालिका आणि सामाजिक संस्था ज्या आहेत आता रस्त्यावरती उतरून स्वच्छतेचं काम करत आहेत. वसई पश्चिम भागातील पंचशील परिसर, कृष्णा गार्डन परिसरात पुराचं पाणी ओसरल्यानं लोकांनी आता घराची साफसफाई सुरू केली आहे. या जायला खूप तकलीफ होते आम्हाला. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, त्यामुळे ह्या ठिकाणचा संपर्क तुटून जात नाहीये का? संपूर्ण तुटून जातो सगळ्यांचंच. कोणी कुणाला विचारत नाही, काय करत नाही. असंच आहे, हर वर्षीच आहे असंच आहे. दुसरीकडे जोरदार पावसामुळे इथल्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. नालासोपारा वसई लिंक रोडवर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. अतिवृष्टीच्या नंतर आता सुरू झालेला आहे तो खड्ड्यांचा संकट. आपण जर बघितला तर आता समोर जे वाहन बघितलेलं आहे यांचा याच खड्ड्यामध्ये पडून आता अपघात झालेला आहे. काका, कसे पडलात तुम्ही? आता स्लिप झाली गाडी. खड्डा किती मोठा खड्डा आहे? मोठा खड्डा आहे, 2-3 फुटाचा खड्डा आहे तो. पूर ओसरल्यानं नागरिकांनीही त्यांची दैनंदिन कामं सुरू करण्यासाठी वाहनं बाहेर काढली आहेत. त्यामुळे बंद असलेले पेट्रोल पंप सुरू झाले असून तिथेही गर्दी पाहायला मिळते.